तर आज मी बनवणार होते इडली सांबर. त्याच्यासाठी मी 3 डाळी घेतलेल्या. तुरीची डाळ, मसूरची डाळ आणि मुगाची डाळ असं थोड्या प्रमाणात घेतल्या. नंतर माझ्याकडं जो लाल भोपळा आहे तो नव्हता म्हणून मी दुधी भोपळा घेतलेला. नंतर तो चिरून घेतला. टोमॅटो पण छान असा चिरून घेतला एक मोठा आणि नंतर त्याच्यामध्ये हे सगळं धुवून टाकायचं आहे. धुतलं आणि नंतर डाळीमध्ये हे जे आहे ना टाकून घ्यायचं. चिंचेचा थोडासा तुकडा टाकून घ्यायचा आणि पाणी ओतून छान असं मऊसूत डाळ शिजवायची आहे. हळद टाकायची आणि कुकर लावून द्यायचा. नंतर ना मी जे आहे ना शेवग्याची शेंग पण त्याच्यामध्ये टाकली. छान असं सांबर होतं. नंतर हे सगळं शिजवल्यानंतर जी पुरणाची चाळणी आहे ना त्याच्यामध्ये हे सगळं गाळून घ्यायचं आहे. म्हणजे छान असं सांबर बाहेरच्यासारखं होतं. म्हणजे त्यात सगळं मिश्र झाल्यामुळं ना मुलांना पण खायला काय वाटत नाही. नाहीतर मुलं ना सगळं साईडला काढून टाकतात. तर असं सांबर बनवलं ना मुलं आवडीने खातील. आणि नंतर मी तेलामध्ये ना मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेतला. नंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली. ती थोडंसं हलवून घेतली. नंतर ना मिरची पावडर टाकायची आहे. मिरची पावडर झाल्यानंतर सांबर मसाला टाकून घेतला. हिथं ना तेल खूप गरम करायचं नाही, नाहीतर सांबर मसाला जळून जातो. नंतर हे सगळं जे गाळून घेतलेलं होतं ना डाळ वगैरे ते सगळं टाकून घ्यायचं. छान असं हलवायचं आणि जेवढ्या प्रमाणात आपल्याला पातळ सांबर पाहिजे ना तेवढं पाणी ओतून घ्यायचं. छान असं सांबर तयार झालं होतं माझं. नंतर ना पीठ बघा किती छान फुगलेलं आहे माझं. नंतर ना मी इडली करायला घेतली. माझ्याकडं असा कुकर आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतून घेतलं. नंतर इडलीच्या भांड्यांना तेल लावून इडल्या अशा म्हणजे पीठ टाकून घेतलं आणि छान असं इडल्या करायला ठेवणार होते. आणि 10 मिनटं लागतात इडली का नाही चांगली वाफवून निघायला. नंतर मी असं जे कुकर लावून घेतला आणि 10 मिनिटांनी नंतर उघडलं तर खूप छान अशा इडल्या झाल्या होत्या. तुम्ही बघू शकता आणि खूप मऊसूत झालेल्या होत्या. तर मी अशाच इडल्या करते आणि त्या पिठामध्ये काय काय टाकलेलं आहे मी एका व्लॉगमध्ये सांगितलेलंच आहे. तर छान अशा मऊसूत इडल्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि मी तुम्हाला इथं तोडून पण दाखवते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.